आम्ही मंदिरामध्ये गेल्यानंतर आम्हाला आलेला सुंदर डिवाइन एक्सपिरियन्स. तर पहिली अनाउन्समेंट अशी आहे की हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी आहे रिचा महाजनकर अँड वेलकम बॅक टू आपलं मराठी यूट्यूब चॅनल जस्ट वुमन. येस, हा ब्लॉग खूप जास्त स्पेशल आहे कारण दोन स्पेशल कारणं तुमच्याशी शेअर करायची आहेत. त्या गोष्टी शेअर करण्यासाठी आपण आजचा ब्लॉग बनवतो आहे. नवीन गोष्टीची सुरुवात करताना आपण गणपती बाप्पाचा आशीर्वाद कुठल्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात करताना घेतोच. त्याचप्रमाणे आज आपण आलेलो आहोत सारसबागेमध्ये. तर पटकन जाऊयात, दर्शन घेऊयात आणि मग तुमच्याबरोबर मी पुढची गोष्ट ती शेअर करते. तर चला आधी पटकन बाप्पाचं दर्शन घेऊया. सो आत्ताच मस्तपैकी गणपती बाप्पाचं दर्शन आपलं झालेलं आहे. आम्ही सारसबागेतच आहोत, देवळातच अजूनही आहोत. आणि आजचा व्हिडिओ खास याच्यासाठी आहे कारण आज मस्तपैकी 2 अनाउन्समेंट करायचे आहेत. तर पहिली अनाउन्समेंट अशी आहे की आजपासून आपले सगळे व्हिडिओज जे आहेत ते मराठीमध्ये असणार आहेत आपल्या चॅनलवरती. आणि ह्याचं कारण म्हणजे कारण मी ब्लॉग्स वगैरे करते, तर घरातले सगळेच जण त्याच्यात इन्वॉल्व असतात आणि मग त्यांना ते अनकम्फर्टेबल नको व्हायला किंवा ते तेवढे कम्फर्टेबल नव्हते हे माझ्या लक्षात आलं. आम्ही दोघांनी ह्याच गोष्टीवरती खूप जास्त विचार केला होता आणि आता आम्ही खूप मोठ्या ब्रेकनंतर परत येतो आणि जेव्हा आम्ही परत येतो तेव्हा आम्हाला असं वाटतं आहे की ह्या चॅनलवरती आपण जसे आहोत तसेच राहावं आणि सगळ्यांनी अगदी मनापासून व्यक्त व्हावं. त्याच्यासाठी आम्ही आतापासून हे सगळे व्हिडिओज जे आहेत ते मराठीमध्ये करणार आहोत. आणि असं होऊ शकतं की ह्याच्या आधी काही शूट केलेले व्हिडिओज जे आहेत ते आम्ही तुमच्याशी शेअर करतो आहे, तर तेवढा पार्ट हिंदीमध्ये असू शकतो. पण आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू की तुम्हाला मराठी व्हिडिओज ह्याच्यापुढे दाखवण्याचा आणि तुमच्यासाठी नवनवीन विषय घेऊन येण्याचा. तर ही होती पहिली. जोपर्यंत आम्ही तुमच्याशी गप्पा मारत होतो, शालू अशा प्रकारे एकटाच खेळत मंदिरामध्ये मस्त एन्जॉय करत होता. आता वेळ आली आहे आपली दुसरी अनाउन्समेंट शेअर करण्याची. तर दुसरी गोष्ट काय आहे ते मंदार तू सांगतोस? सो नवीन आम्ही परत बरेच दिवसांनी आता नवीन सुरुवात करतो आहे. तर गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर आम्हाला असं वाटतं की नवरात्र येऊ घातलं आहे, तर आपण दर दिवशी म्हणजे पुण्यातल्या प्राचीन देवींचं एक मंदिर दररोज कवर करायचा प्रयत्न करणार आहोत. येस, तर हीच आहे महत्त्वाची गोष्ट आज जी आम्हाला तुमच्याशी शेअर. आणि आज घटस्थापनेचाच दिवस आहे, ज्या दिवशी आम्ही हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करतोय. त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना घटस्थापनेच्या आणि शारदीय नवरात्र उत्सवाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. आणि आमची अशी इच्छा आहे की आम्ही पुण्यात आहोत आत्ता आणि पुण्यात आपल्या खूप सांस्कृतिक वारसा वगैरे खूप छान आहेच. तर ह्या निमित्ताने का होईना आपण एक छानशी अशी सिरीज घेऊन येऊयात आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी आणि आपल्या सगळ्या व्ह्युअर्ससाठी, आपल्या कम्युनिटीसाठी. आणि त्यांच्यापर्यंत प्राचीन देवीची सगळी जी मंदिरं आहेत पुण्यातली, तर ती आणि त्यांच्याबद्दलची जी आम्हाला माहिती आहे ती सगळी ऐतिहासिक माहिती किंवा वारसा किंवा त्याच्याबद्दलची जी इन्फॉर्मेशन आम्हाला मिळेल ती सगळी ह्या निमित्ताने तुमच्याशी शेअर करण्याचा आणि जर पॉसिबल असेल तर तुम्हाला देवींचं सगळ्या दर्शन करण्याचा आमचा मानस आहे. आणि मी पॉसिबल असेल तर असं म्हणते कारण आम्हालाच माहिती नाही आहे की सगळ्या देवळांमध्ये शूट करणं अलाउड आहे का नाही. त्याच्यामुळे जितकं जास्त पॉसिबल होईल तेवढं आम्ही नक्की तुमच्याशी शेअर करू. आणि आम्हाला ह्या निमित्ताने तुमच्या सगळ्यांना, जर तुम्ही पुण्यातले नसाल तर ह्या गोष्टी शेअर करून माहिती करून देण्यासाठी खूप जास्त आनंद होईलच. पण जर तुम्ही पुण्यातले असाल आणि तुम्ही कुठे पुण्याच्या बाहेर गेला असाल कामानिमित्ताने किंवा आणखीन गोष्टींसाठी, तर ह्या निमित्ताने तुम्हाला एक नॉस्टॅल्जिक फिलिंग पण येईलच. आणि आमचं तरी असं होतं म्हणजे
नवरात्र म्हटलं की मला कल्याणमधलं महालक्ष्मीचं मंदिर आणि ते शाळेत जाता येतानाच आमचा तो रस्ता असायचाच. प्लस नेहमी दरवर्षी नवरात्रात तिकडे जाऊन दर्शन घेणं किंवा आजही आम्ही कधीही तिकडे गेलो तर आम्ही एकदा तरी दर्शन घ्यायला तिकडे जातोच. या सगळ्या गोष्टींची खूप जास्त आठवण येते. तर तुम्हाला हा व्हिडिओ किंवा ही सिरीज अख्खी जर आवडणार असेल किंवा आवडत असेल तर नक्की आम्हाला एक मस्त लाईक करा आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करून आम्हाला सांगा तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत आहेत का किंवा आम्ही कुठल्या कुठल्या देवळांमध्ये जायला पाहिजे हे सगळं तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये सांगू शकता. काय करायचं, कुठे जायचंय? चला आता जाऊया. आणि मला वाटतं मोस्टली लोकांनी आत्तापर्यंत गेस केलंच असेल की कारण की आम्ही सारसबागेत आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं मंदिर कुठलं आज आम्ही कव्हर करणार असू हे तुम्हाला आत्तापर्यंत कळलंच असेल. तर चला पटकन जाऊयात त्या देवळात. आणि जर तुम्ही गेस केला असेल तर मला कमेंट्स करून आत्ताच लगेच सांगा की तुम्ही ते मंदिर ओळखलं आहे का आणि नसेल ओळखलं तर तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघाल. सारसबागेच्या अपोजिटला असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरात आपण आता येऊन पोचलेलो आहोत. आदिशक्तीच्या 3 वेगवेगळ्या रूपांचं एकाच ठिकाणी जर तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल तर असं एकमेव ठिकाण पुण्यामध्ये आहे. ते म्हणजे अगदी सारसबागेपासून 2-5 मिनिटं चालत जाऊ शकाल इतक्या जवळ असलेल्या अंतरावरती आहे श्री महालक्ष्मीचं मंदिर. आम्ही त्या मंदिरामध्ये जेव्हा गेलो होतो तेव्हा मला तिकडेच खरं तर ही सगळी माहिती तुमच्याशी थांबून शेअर करायची होती, तिकडेच व्हिडिओ शूट करायचा होता. पण नवरात्रीच्या काहीच दिवस अलीकडे असताना आम्ही तिकडे जाऊन दर्शन घेतलं होतं आणि त्याच्यामुळे खूप जास्त कामगार होते, खूप जास्त त्यांची लगबग चालू होती. त्यामुळे अर्थातच तिकडे खूप जास्त आवाज पण होता आणि अगदी रोड टच असल्यामुळे आणि तो रहदारीचा रस्ता असल्यामुळे खूपच जास्त कायम तिथेच ट्रॅफिक वगैरे असतो, सिग्नल अगदी 2 मिनिटावर असल्यामुळे तिथे जाऊन मला ही सगळी माहिती देणं शक्य नव्हतं. त्याच्यामुळे म्हटलं आज आरामात बसून तुमच्याशी सगळी माहिती शेअर करूयात. तर येस, कमिंग बॅक टू महालक्ष्मीचं देऊळ. तिकडे 3 देवता तुम्हाला दिसणार आहेत. एक म्हणजे श्री महासरस्वती जी ज्ञानाची देवी आपण म्हणतो ती, त्यानंतर श्री महालक्ष्मी जी अर्थातच समृद्धीची संपत्तीची देवता मानली जाते आणि श्री महाकाली जी मनुष्याला मृत्यूपासून काळापासून मुक्तता देते अशी श्री महाकाली. अशा 3 वेगवेगळ्या देवता ज्या सात्विक, राजस आणि तामस ह्या 3 गुणांचा समावेश असलेल्या ह्या 3 देवता तुम्हाला ह्या मंदिरात बघायला मिळणार आहेत. अत्यंत सुंदर मूर्ती आहेत. जवळपास 6 फूट उंचीच्या ह्या प्रत्येक मूर्ती आहेत आणि ह्या प्रत्येक मूर्ती आहेत त्या मार्बलमध्ये बनवलेल्या आहेत. अत्यंत देखण्या सुंदर रमणीय, म्हणजे आपण हरवून दर्शन घेताना अक्षरशः इतके सुंदर भाव त्यात कोरले गेलेले आहेत. आणि ह्या मंदिराविषयी आता आपण अजून तर येस मी तुम्हाला मंदिराबद्दल अजून थोडी माहिती देते आणि मग प्रत्येक मूर्तीविषयी मी थोडंसं बोलून तुम्हाला त्याच्याविषयी अजून माहिती देते. तर मंदिराचं शिखर जे आहे ते 55 फूट उंच, त्याची लांबी जी आहे ती साधारण 24 फूट रुंद आणि छताची लांबी जी आहे ती 54 फूट इतकी आहे. इतकं भव्य मंदिर, तेही इतक्या मोक्याच्या महत्त्वाच्या जागेवरती. एक तर संपूर्ण मंदिर हे संगमरवरी आहे आणि त्याच्यामध्ये जे खांब आहेत ते अत्यंत नाजूक कोरीव कामांनी बनवलेले. म्हणजे हे संपूर्ण मंदिर बनण्यासाठी जवळपास 12 वर्ष लागली होती आणि जयपूरवरनं कारागीर आलेले होते त्या काळात असं म्हटलं जातं. शिल्पकारांच्या देखरेखीखाली हे संपूर्ण काम जे आहे तर ते पूर्ण करण्यात आलं होतं आणि खूप सुंदर. म्हणजे मंदिराच्या जवळपासून तुम्ही जर नुसते जात जरी असाल ना तरी तिकडे नजर गेल्याशिवाय राहत नाही. आणि जेव्हा पण आपण त्या मंदिरात जातो किंवा बघतो खूप पॉझिटिव्ह वाईब्स, खूप सुंदर अनुभव आहे आणि मंदिर बघूनच आपण मंदिराच्या प्रेमात पडतो अक्षरशः. देवांचं दर्शन घेतल्यानंतर आपण सगळेच प्रदक्षिणा करतो आणि तो प्रदक्षिणेचा मार्ग इतका जर सुंदर असेल तर म्हणजे आपण अगदी भरून पावतो असं मला वाटतं. तर ह्या मंदिराचा जो मार्ग आहे प्रदक्षिणेचा तर हा खुला मार्ग आहे. म्हणजे तुम्ही प्रवेश करता जेव्हा मंदिरामध्ये तेव्हा डाव्या हाताला शू रॅक वगैरे आहेत आणि त्याच्यानंतर तिकडनं खाली भोवताली संपूर्ण खुला प्रदक्षिणा मार्ग ठेवलेला आहे. ह्या प्रदक्षिणा मार्गावर संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत तुलसीदास, श्री परमहंस, श्री रामदास स्वामी, संत चैतन्य महाप्रभू, संत कबीरदास, संत सूरदास, मीराबाई, गुरु नानक, रामकृष्ण, परमहंस, बसवेश्वर यांसारख्या 12 वेगवेगळ्या संतांच्या प्रतिमा या प्रदक्षिणा मार्गावरती कोरलेल्या आहेत. त्यामुळे आपण फक्त देवींचं दर्शन नाही घेत तर वेगवेगळ्या संतांचंही दर्शन घेतो आणि आपल्याला त्यांचेही आशीर्वाद मिळतात ह्या मंदिरात गेल्यावरती. आणि हा जो प्रदक्षिणा मार्ग आहे हा खाली आहे. मंदिर जे आहे
ते तुम्हाला देवींचं दर्शन घेण्यासाठी मी म्हटलं तसं शूरॅक जिकडे आहे तिथून तुम्ही पुढे आल्यानंतर तुम्हाला काही पायऱ्या चढून वर जावं लागतं आणि मग तिथे आपल्याला सुंदर असा देवींचा गाभारा आणि सभामंडप हे सगळं बघायला मिळतं. त्याच वरती आहे छत, ते आतूनही खूप छान कोरलेलं आहे, सुंदर बारीक नक्षीकाम असलेले हे सगळे खांब आहेत. 15 फेब्रुवारी 1984ला ह्या मंदिरात संपूर्ण मंदिराचं काम पूर्ण झाल्यानंतर 3ही देवतांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आणि त्यानंतर हे मंदिर सगळ्या भाविकांसाठी खुलं करण्यात आलं. बन्सीलाल रामनाथ अगरवाल ट्रस्ट हे या मंदिराची सध्या व्यवस्था बघतात आणि गेले अनेक वर्ष तेच बघतात. तर बन्सीलाल रामनाथ अगरवाल नावाची व्यक्ती पुण्यामध्ये होऊन गेली, म्हणजे ते खरं तर त्यांचा जन्म आणि त्यांचं सगळं बालपण राजस्थानमध्येच गेलं. त्यांची पत्नी श्रीमती सुशीला देवी ह्या सुद्धा राजस्थानच्याच होत्या. बन्सीलाल रामनाथ अगरवाल यांच्याविषयी थोडंसं सांगायचं झालं तर त्यांचं लहानपण खूप खडतर होतं आणि त्यांचे वडील जे होते ते व्यापारीच होते, पण त्यांची आर्थिक परिस्थिती म्हणावी तशी छान नव्हती. ते पुण्यात जेव्हा राहायला आले तेव्हाही त्यांनी खूप कष्टामध्ये दिवस काढले आणि स्वकष्टांनी त्यांनी खूप गोष्टी मिळवल्या. एक दिवस मी खूप चांगलं काहीतरी अचीव करून दाखवेन आणि खूप श्रीमंत होऊन दाखवेन हा त्यांना विश्वास होता आणि पत्नी श्रीमती सुशीला देवी यांनी त्याच्यात त्यांची साथ दिली होती. त्याच्यामुळे त्या खरंच एक दिवस जसं त्यांनी ठरवलेलं तसं यश मिळवू शकले. आणि जेव्हा माणसाला यश मिळतं त्यानंतर खरंच आपण सगळ्यांनी शिकण्यासारखी गोष्ट आहे असं मला वाटतं. त्यांनी समाजाप्रती जाण ठेवली, म्हणजे सारसबागेच्या समोर इतकी मोठी जागा, इतकी मोक्याची जागा, आणि त्यावेळेस त्यांच्यासाठी हे सहज शक्य होतं की ते स्वतःसाठी घर किंवा बंगला वगैरे बांधू शकले असते तिकडे, पण त्यांनी समाजाप्रती जाण ठेवली आणि हे समाजासाठी इतकं सुंदर भव्य आणि अत्यंत देखण्या 3 मूर्ती असलेलं देवीचं मंदिर त्यांनी सगळ्या पुण्यातल्या लोकांसाठी खुलं केलं. म्हणजे ही किती मोठी गोष्ट आहे की समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो. आज या समाजामध्ये आपण राहतो आणि समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ह्या भावनेतून त्यांनी इतकं मोठं कार्य केलं आहे. आणि आज आपण म्हणजे खरंच खूप लकी आहोत की त्यांनी आज ते केलं म्हणून इतक्या सुंदर मूर्ती, इतकं प्रशस्त देऊळ आणि खरंच इतकं छान पॉझिटिव्ह वाईब्स असलेलं देऊळ, ते तुम्हाला जो अनुभव येईल तो मला कमेंट्समध्ये नक्की. देवी देवतांविषयी सांगणारच आहे, प्रत्येक मूर्तीविषयी मला थोडं थोडं तुमच्याशी बोलायचं आहे, शेअर करायचं आहे. पण त्याआधी जर का तुम्हाला व्हिडिओ आत्तापर्यंत आवडला असेल आणि तुम्हाला वाटत असेल की मी काहीतरी छान काम करते तर माझ्या ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करून मला तुम्ही सांगा. बरं, जसं मी म्हटलं ज्यावेळेस आम्ही गेलो होतो मंदिरामध्ये त्यावेळेस गर्दीची वेळ होती, संध्याकाळी 7:30 पावणे 8ची वेळ होती, त्याच्यामुळे अर्थातच गर्दी होती. आम्ही शुअर नव्हतो की तिकडे मंदिरामध्ये फिल्मिंग करणं अलाउड आहे का नाही, त्यामुळे आम्हाला जसे जमतील तसे छोट्या छोट्या क्लिप्स आम्ही घेतलेल्या आहेत आणि त्या तुमच्याशी शेअर करतोय. ज्ञान, संगीत, कला, विवेक, शिक्षणाची हिंदू देवी म्हणजे श्री महासरस्वती. तर ह्या महासरस्वतीच्या मूर्तीविषयी मी तुम्हाला सांगते. ह्या मंदिरातली जी महासरस्वतीची मूर्ती आहे तिच्या हातात अर्थातच वीणा आहे आणि वीणा हे नुसतंच संगीताचं प्रतीक नाही आहे बरं का, तर त्याचबरोबर वीणा हे बुद्धिमत्ता आणि विवेक ह्याचं सुद्धा प्रतीक मानलं जातं. त्यामुळे अर्थातच महासरस्वती ही ज्या गोष्टींना रिप्रेझेंट करते, वीणा सुद्धा त्याच गोष्टी रिप्रेझेंट करते असं मला वाटतं. महासरस्वतीचा सगळ्यात पहिला उल्लेख हा ऋग्वेदामध्ये केलेला आहे असं आढळतं. त्याचबरोबर वसंत पंचमी उत्सव हा श्री महासरस्वतीच्या गौरवासाठी केला जातो आणि असं म्हटलं जातं की ह्याच दिवशी सगळ्यात पहिल्यांदा लहान मुलांना अक्षरं लिहायला वाचायला शिकवून त्यांची तोंड ओळख अक्षरांची करून देऊन तिचा गौरव हा साजरा केला जातो. तर हे झालं श्री महासरस्वतीविषयी. सगळ्यात पहिले महासरस्वतीचं दर्शन होतं. त्यानंतर मधोमध असते ती म्हणजे सुंदर देखणी अशी श्री महालक्ष्मीची मूर्ती. तर महालक्ष्मीमध्ये लक्ष्मी ह्या शब्दाचा संस्कृत अर्थ जर आपण बघितला तर तो लक्ष, उद्दिष्ट किंवा नजर ठेवणे, परखणे अशा प्रकारचा होतो. त्याचप्रमाणे लक्ष्मी मातेची खूप वेगवेगळी नावं सुद्धा आहेत. शरद ऋतूपासून लक्ष्मीची पूजा ते अगदी अलक्ष्मीची पूजा म्हणजे तिची सावली ऊर्जा जी आहे या दोघींचीही पूजा दिवाळीपर्यंत अगदी केली जाते नित्यनेमाने. तसं तर आपण वर्षभरच सगळ्या सणांमध्ये करत असतो, पण ह्या विशेष अशी लक्ष्मीची पूजा केली जाते. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे लक्ष्मीला कमळ हे खूप जास्त प्रिय आहे, त्यामुळे कमळाशी साधर्म्य असलेल्या खूप साऱ्या उपाध्या या लक्ष्मी देवीसाठी दिलेल्या आहेत. मी काही नावं लिहिली आहेत लक्ष्मी देवीविषयी जी मला माहिती आहेत, अशी काही नावं आहेत, तर मी आता तुम्हाला ती वाचून दाखवते आणि तुमच्याशी शेअर करते. पद्मकमला देवी, पद्मप्रिय देवी, पद्ममालाधरा देवी, पद्ममुखी देवी, पद्महस्ता देवी, पद्मसुंदरी देवी अशी वेगवेगळी कमळाशी रिलेटेड, पद्म म्हणजे अर्थातच कमळ आणि पद्माशी रिलेटेड अशी खूप सारी वेगवेगळी नावं ही लक्ष्मी देवीला
दिलेली आहेत किंवा त्या उपाध्या देवीला दिलेल्या आहेत. मला एक खूप छान अनुभव आता तुमच्याशी शेअर करायचाच आहे, पण मी त्याआधी वळते महाकाली देवीकडे. श्री महाकाली देवीची मूर्ती आणि तिची काही विशेषणं किंवा तिच्याविषयी थोडीफार जी माझ्याकडे माहिती आहे ती शेअर करते आणि मग ह्या मंदिरात गेल्यानंतर आलेला मला डिवाईन एक्सपिरियन्स तुमच्याशी शेअर करते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. श्री महाकाली म्हणजेच महान काली, म्हणजे जिने काळ आणि मृत्यूची देवता असं तिचं वर्णन आपण करू शकतो. जी काळ आणि मृत्यूची देवता असं आपण तिचं वर्णन करू शकतो. तर श्री महाकाली देवी ही महाकाल म्हणजे जो जागरूकतेचा देव आहे असं मानलं जातं त्याची पत्नी आहे. अर्थातच श्री महाकाली हे एक आदिशक्तीचं रूप आहे. थोडीशी भीतीदायक अशी देवी आपण म्हणू शकतो. म्हणजे क्रोध, राग, संताप आणि अशा सगळ्या तामसी वृत्ती, रौद्र रूप धारण केलेली देवता अशी आपण तिला विशेषणं देऊ शकतो. कारण ती क्रोधाची देवता आहे म्हणून ती काळ्या रंगामध्ये असते नेहमीच. ह्या मंदिरात सुद्धा श्री महालक्ष्मीच्या दर्शनानंतर उजव्या बाजूला आपण जर का पुढे गेलो तर आपल्याला श्री महाकालीचं काळ्या मार्बलमध्ये बनलेलं सुंदर असं रूप बघायला मिळतं. 4 भुजा असलेली श्री महाकाली देवी बघून शाल्वत प्रथमदर्शनी अगदीच घाबरून गेला, कारण त्याने पहिल्यांदाच महाकालीचं दर्शन घेतलं होतं. श्री महाकाली देवीच्या एका हातात एक तलवार, दुसऱ्या हातात त्रिशूळ, तिसऱ्या हातामध्ये राक्षसाचं कापलेलं डोकं आणि चौथ्या हातामध्ये रक्त पकडण्यासाठी किंवा रक्त पकडणारं भांडं अशा तिच्या 4 हातांमध्ये 4 वेगवेगळी आयुधं असतात. श्री महाकालीच्या रूपाचं वर्णन करायचं झालं तर तिचे डोळे हे रागाने लाल झालेले, क्रोधित रूप आहे त्याच्यामुळे डोळे रागाने लाल झालेले, केस विखुरलेले, त्यानंतर तिचं रौद्र रूप असल्यामुळे लहान दात बाहेर आलेले आणि क्वचित प्रसंगी किंवा काही मूर्तींमध्ये जीभ सुद्धा बाहेर आलेली असते. श्री महाकालीने ज्या दानवाचा वध केलेला असतो, डोकं कापलेलं असतं, त्याच्या मण्यांचा हार हा तिच्या गळ्यामध्ये घातलेला असतो. श्री महाकाली हे शक्तीचे प्रतिनिधित्व करते आणि या ब्रह्मांडामध्ये शुद्ध असं निर्माण करण्याची शक्ती ही श्री महाकाली देवीकडे आहे असं म्हटलं जातं. तर हे झालं तिन्ही मूर्तींविषयी, तिन्ही देवतांविषयी थोडंसं माझ्याकडनं विश्लेषण किंवा वर्णन. आणि आता मी तुम्हाला सांगणार आहे तो म्हणजे अर्थातच आम्ही मंदिरामध्ये गेल्यानंतर आम्हाला आलेला सुंदर डिवाईन एक्सपिरियन्स. तर येस, व्हिडिओमध्ये आम्ही ज्यावेळेस सारसबागेत गेलो होतो गणपती मंदिरामध्ये दर्शनासाठी, त्यावेळेस दर्शन झाल्यानंतर अगदी 5 मिनिटात तिथे आरती सुरू झाली आणि आम्ही आरतीसाठी तिथे थांबलो होतो. त्याच वेळी माझ्या मनात असा विचार आला होता की साधारण संध्याकाळी 3 सांजेची 7-7:30ची वेळ आहे, तर आता महालक्ष्मीच्या देवळात जेव्हा आपण जाऊ तिथली आरती तर ऑलरेडी झालेली असेल आणि आपल्याला काही आरती वगैरे मिळणार नाही तिथली, पण ठीक आहे आपण गणपती बाप्पाची आरती करूया मनोभावे, असा विचार माझ्या एकंदर मनात आला होता. सारसबागेतलं सगळं दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही थोडासा वेळ तिथे रमून जेव्हा श्री महालक्ष्मीच्या देवळात आलो त्यावेळेस ऑलमोस्ट 7:30-7:45 झाले होते. आणि टू माय सरप्राईज आम्ही तिकडे एंटर केल्यानंतर मला समजलं की मंदिरामध्ये आत्ताच आरती सुरू झालेली, अगदी 2-1 मिनिटात झाली असतील आणि नुकतीच गणपतीचीच आरती झालेली होती. त्यामुळे आम्ही जेव्हा तिकडे गेलो तेव्हा आम्हाला तिथली सुद्धा आरती मिळाली. देवीनेच माझी इच्छा पूर्ण केली असं म्हणू शकते. त्या क्षणी इतकं भरून आलं होतं आणि मन इतकं प्रसन्न झालं होतं की म्हणजे मेरा तो दिन बन गया था. आणि चेरी ऑन द केक असं म्हणू शकतो की त्यावेळेस तिथे आरती, पंचारती जी सगळेजण करत होते, आम्ही खूप उशीर आल्यामुळे सगळ्यात शेवटी मागे उभे होतो. तर तिथे समोर पुढे ज्या काकू होत्या, ज्या सगळ्या गोष्टी कोऑर्डिनेट करत होत्या आरतीच्या, त्यांनी मागे वळून मला पुढे बोलवलं आणि मला सांगितलं की देवीची आरती तू कर. तर देवीची प्रत्यक्ष तिकडे जाऊन आरती करता येणं हा तर खूप म्हणजे मी फक्त आरती मिळाली म्हणून खुश झाले होते, तर देवीने सांगितलं नाही, तुला अजून माझी आरती करून अजून खुश व्हायचं आहे. हे सगळं इतक्या पटकन आणि म्हणजे लिटरली फ्रॅक्शन ऑफ सेकंड्समध्ये झालं की आम्हाला हे सगळं फिल्म करायला म्हणजे आमच्या डोक्यात सुद्धा आलं नाही की कॅमेरा ऑन करायचं आणि हे सगळं रेकॉर्ड करायचं आपल्याला इतक्या क्विकली. पण हा खूप कायम माझ्या जवळ राहील असा हा क्षण मला अनुभवता आला. त्यासाठी कुठेतरी तुमची पुण्याईच कामी येते असं मला वाटतं आणि आय एम व्हेरी ब्लेस्ड अँड ग्रेटफुल की हा क्षण आम्हाला अनुभवता आला. माझी अशी तुम्हाला सगळ्यांना नक्की विनंती आहे की एकदा जरूर ह्या देवळात तुम्ही नक्की जा. जेव्हा केव्हा तुम्ही पुण्यात असाल आणि गेला नसाल आत्तापर्यंत तर नक्की एकदा तरी ह्या देवळाला जाऊन देवींचं दर्शन घ्या आणि तुम्हाला जो सुंदर अनुभव येईल तो आमच्याशी नक्की शेअर करा. हा व्हिडिओ इथेच थांबवते. भेटूया उद्या पुन्हा पुढच्या एका देवीच्या दर्शनाला, कारण आपण नवरात्राची ही सिरीज करतोय.
9 देवींची प्राचीन मंदिरं जी आहेत पुण्यातली ती आपण कव्हर करतोय. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करून मला सांगा व्हिडिओ कसा वाटला. माझा आवाज थोडासा बसलाय, सर्दी खोकला झालाय, पण मी प्रयत्न केला आहे की जास्तीत जास्त चांगली माहिती तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकू. आणि जर तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर आमच्या जस्ट वुमन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून तुमचं प्रेम दर्शवा. थँक्यू.